नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी सुखद बातमी असून तुम्हाला ज्या प्रकारे प्रतीक्षा लागली ते पाहता राज्य सरकारकडून तुम्हाला या मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या 2 ते 3 योजनांचे पैसे म्हणा, हप्ते म्हणा किंवा अनुदान वितरित करण्यात येणार आहे व हे अनुदानाच्या माध्यमातून राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 11,000 रुपयाची रक्कम मिळणार असल्याची बातमी स्वतः राज्य सरकारने आज जाहीर केली आहे आणि ही बातमी 100% सत्य असून तर मग शेतकरी मित्रांनो, यामधील पहिली योजना, ज्या योजनेचे पैसे तुम्हाला या मार्च महिन्याच्या सुरुवातीला वितरित करण्यात येणार आहेत आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असून यानंतर राज्य सरकार आता येणाऱ्या 11 किंवा 12 मार्च रोजी तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा येणारा 6वा हप्ता वितरित करणार आहे व यामागील कारणे तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले आहेत। त्यामुळे 10 मार्च रोजी अर्थसंकल्पना सादर झाल्यानंतर 11 किंवा 12 मार्चला तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर मग यामधील दुसरी योजना, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये या महिन्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की राज्य सरकारने या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत वितरित केला नसून काल राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस म्हणाल्या की आम्ही या मार्च महिन्यामध्ये या योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित वितरित करणार आहोत। त्यामुळे राज्यामधील महिलांना आता या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 3,000 रुपये याच महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, यामधील शेवटची आणि तिसरी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 5,000 रुपये अनुदान द्यावे अशी प्रकारची घोषणा स्वतः राज्य सरकारने केली असून ती योजना म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना। या अंतर्गत राज्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईनुसार कमीत कमी 5,000 रुपयांच्या पुढे रक्कम वितरित केली जावी अशा प्रकारची घोषणा राज्य सरकारने केली आहे आणि यासंबंधीचे सर्व आदेश कृषी विभाग यांना दिले असल्याची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली आहे व तसेच शासन निर्णय देखील दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने जाहीर केला आहे। त्यामुळे आता या मार्च महिन्यामध्ये राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2 ते 3,000 रुपये तसेच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याचे 3,000 रुपये तसेच अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कमीत कमी 5,000 रुपयांची आर्थिक मदत अशा प्रकारे एकूण 11,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना या मार्च महिन्यामध्ये आता वितरित करण्यामध्ये येऊ शकते।